नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस. आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे. BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोलाचा आपण अभ्यास करीत आहोत. यामध्ये मित्रांनो अर्बन जिओग्राफी या पेपरमध्ये 4 प्रकरणांचा समावेश आहे. मॉड्यूल 1 इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाचा परिचय. मॉड्यूल 2 अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल 3 स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी केंद्रांची रचना आणि रूपिकी. मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, नागरी समस्या आणि उपाययोजना. नागरी भूगोलाची ओळख या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. यालाच आपण इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी असं नाव पाहिलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण अर्बन जिओग्राफी, इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन्स, नागरी भूगोलाचा परिचय, अर्थ व व्याख्या, नेचर ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची व्याप्ती, स्कोप ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची व्याप्ती आणि नेचर ऑफ अर्बन जिओग्राफी म्हणजे नागरी भूगोलाचे स्वरूप. सिग्निफिकन्स ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाचे फायदे किंवा महत्त्व. यामध्ये आपण भूगोल म्हणजे काय याचा अभ्यास केला. त्यानंतर भूगोलाच्या प्रमुख शाखांचा अभ्यास केला आणि भूगोलाच्या प्रमुख शाखांचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण की भूगोलाच्या प्रमुख 2 शाखांमध्ये मानवी भूगोल या शाखेमध्ये नागरी भूगोलाचं स्थान हे वसाहती भूगोल या शाखेमध्ये असलेलं आपण पाहिलं. आणि वसाहती भूगोलामध्ये मित्रांनो आपण 2 प्रमुख उपशाखा पाहिल्या. त्याच्यामध्ये एक आहे ग्रामीण वसाहती भूगोल आणि नागरी वसाहती भूगोल. तर आपण नागरी वसाहती भूगोल म्हणजेच नागरी भूगोल या विषयाचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत. आणि या विषयाचं आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासली. मानवी भूगोलाचा जो विकास आहे हा दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक झाला. परंतु मित्रांनो नागरी भूगोलाचा अभ्यास नवीन आहे, मात्र प्राचीन काळीही काही तज्ज्ञांनी हा अभ्यास केला होता. स्वतंत्र शाखेत नसला तरी छोटी पुस्तकं लिहून किंवा लेख लिहून या नागरी भूगोलाकडं लक्ष वेधून घेतलेलं होतं. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिली. आणि यानंतर आपण नागरी ठिकाणांची असणारे जे काही परिभाषा आहेत त्याच्यामध्ये ग्राम, नगर, नगर, शहर, महानगर, महामहानगर व नागरी प्रदेश या परिभाषांचा आपण अभ्यास मित्रांनो केला. या परिभाषा आपण व्यवस्थितरित्या समजावून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण नागरी वस्त्यांची वैशिष्ट्ये पण अभ्यासली. यामध्ये मित्रांनो विभिन्न जनसमुदायाचे लोक नगरामध्ये राहत असतात. नैतिकदृष्ट्या नगरातील वातावरण हे दूषित पाहायला मिळतं. नगरामध्ये किंवा शहरामध्ये प्रशासकीय कामकाज चालतं. नगरामध्ये किंवा शहरामध्ये आर्थिक विषमता पाहावयास मिळते. नगरामध्ये किंवा शहरामध्ये उत्तेजक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. सामाजिक जीवन त्या ठिकाणी आपल्याला विभाजित झालेलं पाहायला मिळतं. त्या ठिकाणच्या लोकांचं जीवन
कृत्रिम व परावलंबी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नगरामध्ये जागेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय नगरं ही व्यापाराची केंद्र बनलेली आहेत. नगरं ही उद्योगधंद्यांची केंद्र बनलेली आहेत. नगरं ही शिक्षणाची केंद्र बनलेली आहेत. नगरं ही आरोग्याची केंद्र बनलेली आहेत. अशा प्रकारची वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण विस्तृत सखोल आपण केला. यानंतर मित्रांनो आपण नागरी ठिकाणांची जी आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये जुन्या वसाहतीमधली वैशिष्ट्य, नवीन वसाहतीमधली वैशिष्ट्य, उपनगरांच्या मधली वैशिष्ट्य, याशिवाय नगरामध्ये असणारे जी काही विविध असणारे जे काही शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन इत्यादी गोष्टीविषयींची जी काही वैशिष्ट्य आपण अभ्यासली. आणि यानंतर आपण नागरी भूगोल म्हणजे काय, मराठीमधील अर्थ आणि इंग्रजीमधील अर्थ, हा इंग्रजीमधील अर्बन जॉग्राफी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, त्याचा नेमका काय अर्थ होतो, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे. याशिवाय नागरी भूगोलाच्या जे काही व्याख्या आहेत, हेरॉल्ड एम मेयर, के ब्रिग्ज, ग्रिफिथ टेलर, डी स्टॅम्प, फ्रेडरिक रॅडझेल, एच वेगनर अशा अनेक तज्ज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि यानंतर आपण नागरी भूगोलाचं जे काही स्वरूप आहे, वर्णनात्मक स्वरूप, स्थितिजन्य स्वरूप, क्षेत्रीय स्वरूप, नियोजनात्मक स्वरूप, परिवर्तनशील स्वरूप, क्रमबद्ध स्वरूप, या स्वरूपाचा अभ्यास सुद्धा आपण मित्रांनो केलेला आहे. याशिवाय मित्रांनो आपल्याला हेही पाहायला मिळतं की आपण क्रमबद्ध अभ्यास हा या विषयाला सिस्टमॅटिक स्वरूप प्राप्त करून देणार आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि यानंतर आपण मित्रांनो नागरी भूगोलाची व्याप्ती अभ्यासणार आहोत. व्याप्ती म्हणजे काय, किंवा त्याला किंवा शब्द आहेत. व्याप्ती म्हणजे नागरी भूगोलाचे क्षेत्र किंवा नागरी भूगोलाची विषय सामग्री, अशा अर्थानं नागरी भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो या व्याप्तीमध्ये खरं पाहता नागरी भूगोलाची जी काही व्याप्ती आहे, ही व्याप्ती शहरं जशी आज विशाल बनत चाललेली आहेत, अमर्यादित त्यांचा विस्तार होत चाललेला आहे, त्यामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक वैशिष्ट्ये आहेत, अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींची दखल व्याप्तीमध्ये घेतली जात असल्यामुळं व्याप्ती जी आहे नागरी भूगोलाची ही बहुव्यापक, बहुसमावेशक, बहुआयामी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि दिवसेदिवस नगरं वाढत चाललेली आहेत, शहरं वाढत चाललेली आहेत, अनेक नगरं नव्यानं उदयास येत चाललेले आहेत, हे त्याच्या पाठीमागचं कारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून नागरी भूगोलाचा जी काही व्याप्ती आहे, ही व्याप्ती दिवसेदिवस आपल्याला गतिशील किंवा आपल्याला विस्तृत बनत चाललेली आपल्याला पाहायला मिळते, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. नागरी भूगोलात मित्रांनो केवळ नगरे आणि शहरं यांचाच अभ्यास होत नसून नगरांचे, शहरांचे स्थान, स्थिती, त्यांची असणारी ऐतिहासिक परिस्थिती, त्याचबरोबर नगराची रचना, त्याचबरोबर नगरांच्या सीमा, त्याचबरोबर नगरांचा आकार, त्याचबरोबर नगरातील विभागांचे अध्ययन, त्याचबरोबर नगरांच्या समस्या, त्याचबरोबर नगरांच्या समस्याबरोबर उपाययोजना, या अनेक गोष्टी आपल्याला या व्याप्तीमध्ये त्याचा समावेश झालेला पाहायला मिळतो. याशिवाय मित्रांनो नगरांच्या जे काही सीमा आहेत, या सीमांचं सुद्धा अध्ययन आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सुद्धा व्याप्तीमध्ये आहे. आपण या स्क्रीनवरती जी काही व्याप्ती पाहतोय ती आपल्या अभ्यासक्रमामधील अनेक घटक आहेत असं या ठिकाणी तुम्हाला दिसेल, आणि ते अगदी बरोबर आहे. व्याप्ती खूप विशाल आहे मित्रांनो, परंतु या ठिकाणी आपण अभ्यासक्रमाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी व्याप्तीच्या घटकामध्ये समाविष्ट केलेल्या आहे. आणि मग एका गोष्टीचा आपण अभ्यास करणं म्हणजेच व्याप्तीचा अभ्यास करणं होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि या व्याप्तीमध्ये प्रामुख्याने स्थान व स्थिती यांचं अध्ययन केलं जातं. आता नगरांचं स्थान आणि स्थिती हे नगरांच्या अध्ययनामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपण बऱ्याच वेळा स्वरूप पाहत असताना
किंवा आपण इतर माहिती वैशिष्ट्य पाहत असताना किंवा पार्श्वभूमी पाहत असताना वारंवार स्थान व स्थितीचा उल्लेख झालेला आहे. कारण मित्रांनो, स्थान व स्थितीचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि स्थानांचा संदर्भ येथे नगर किंवा शहर वसलेले असतो त्या भूभागाशी असतो. आणि हे स्थान पाठीमागच्या क्लासमध्येही मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रकारे सांगितलं होतं. एक आहे ज्याला आपण निरपेक्ष स्थान म्हणतो की ज्याचा प्रत्यक्ष भूभागाशी संबंध असतो, प्रत्यक्ष त्या ठिकाणाशी संबंध असतो, त्याला आपण निरपेक्ष स्थान असं म्हणतो. आणि ते अक्षांश आणि रेखांश यानुसार सांगितलं जातं. आणि मित्रांनो, दुसरं जे काही स्थान आहे ते सापेक्ष स्थान, जे भौगोलिक घटकांच्या साह्यानं किंवा मानवी घटकांच्या साह्यानं सांगितलं जातं. त्यांना त्या नगराची स्थितीही म्हटलं जातं. कारण या सर्व गोष्टींचा प्रभाव त्या नगरावरती पडतो आणि त्या नगराला विशिष्ट अशी स्थिती प्राप्त होते. उदाहरणार्थ द्यायचं झालं की सापेक्ष स्थानामध्ये अनेक एखाद्या भौगोलिक घटक नदी आपण घेतो, तर नदीचा मित्रांनो या भौगोलिक घटकाचा त्या असणाऱ्या शहरावरती परिणाम होतो आणि त्या शहराची एक स्थितीचा कायापालट होतो किंवा एक विशिष्ट अशी स्थिती त्याला प्राप्त होते. समजा की त्या नदीमुळं सभोवतालची भूमी सुपीक आहे आणि त्या भूमीला पाणी मिळालं, त्या भूमीमध्ये अनेक असे कृषीजन्य गोष्टी त्या ठिकाणी पिकल्या आणि त्या गोष्टीवरती प्रक्रिया करणारे उद्योग या शहरामध्ये निर्माण झाले, तर मित्रांनो त्या असणाऱ्या शहराची स्थिती होते की शेतीपूरक उद्योगधंद्यांचं केंद्र अशीच त्याला स्थिती प्राप्त होते. म्हणजेच मित्रांनो त्याचं स्थान कुठं आहे ह्या निरपेक्ष गोष्टीबरोबर आपण जी काही सापेक्ष गोष्टीचा आधार घेऊन स्थान सांगतो, त्या स्थानालाच सापेक्ष स्थानालाच स्थिती असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. किंवा सापेक्ष स्थानामधील जे काही भौगोलिक घटक आहे त्या भौगोलिक घटकांच्यामुळेच त्याला स्थिती प्राप्त होते असंही म्हटलं तर आपल्याला चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून आपण असं म्हणूया की स्थान आणि स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही जी काही स्थान आणि स्थितीवरतीच शहरांचा जो काही विकास आहे तो विकास अवलंबून असतो. आणि शहरांचा विस्तार सुद्धा हा स्थान आणि स्थितीवरतीच अवलंबून असतो. उदाहरणार्थ मित्रांनो, विकास आणि विस्तार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वाटतील, परंतु थोडासा त्यातला फरकही आहे, नाही असं नाही. विकास म्हणले की आपण आर्थिकदृष्ट्या मोजतो, विस्तार म्हणले की फक्त आपण क्षेत्रफळात मोजतो. परंतु अधिक आर्थिक विकास झाल्याशिवाय क्षेत्रफळदृष्ट्या सुद्धा त्याचा विकास होत नाहीये, ही सुद्धा महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपण दुर्लक्ष करून चालत नाही. आणि म्हणून आपण नगराचं जी काही स्थान व स्थिती आहे या स्थान व स्थितीवरती आधारित नगराचा विस्तार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी विस्तार हा आपल्याला आडव्या दिशेत झालेला पाहायला मिळतो, तर काही ठिकाणी विस्तार हा उभ्या दिशेत पाहायला मिळतो. हे त्या ठिकाणच्या स्थानावरती आणि स्थितीवरती अवलंबून असतं मित्रांनो. उदाहरण मी तुम्हाला देतो की मैदानी भागातील एखादी नदी आहे आणि त्या नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे आणि त्या शहरामध्ये त्या शहराला विशेष अशी काही स्थिती प्राप्त झाली. आपण उदाहरण घेऊया लक्षात येण्यासाठी की दिल्लीचं उदाहरण घेऊया. दिल्ली हा शहर आहे. हे शहर नदीच्या किनारी वसलेलं आहे आणि त्या ठिकाणचा भूभाग हा सुपीक आहे, मैदानी आहे. आणि त्या सुपीक मैदानी भागामध्ये हे दिल्ली हे शहर राजकीय शहर असल्यामुळं त्या शहराचा जो काही विस्तार आहे मित्रांनो हा उभ्या दिशेत न होता आडव्या दिशेत खूप मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण की त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या तर हे शहर विकसित झालेलं आहेच, राजकीयदृष्ट्या सुद्धा विकसित झालेलं आहे, शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा विकसित झालेलं आहे, कारण ते आपल्या भारताची राजधानी आहे. आणि मित्रांनो त्या ठिकाणी त्याला विस्ताराला आडव्या दिशेतील विस्ताराला वाव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे शहर आडव्या दिशेमध्ये विस्तार पावलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मित्रांनो दुसरं उदाहरण मी आपल्याला देतो की मुंबई या शहराचं उदाहरण मी देतो. त्या ठिकाणचं स्थान, मुंबईचं स्थान हे समुद्र किनाऱ्याचं स्थान आहे
आणि याची जर स्थिती म्हणजे सापेक्ष गोष्टींचा विचार केला, भौगोलिक गोष्टींचा विचार केला, तर मुंबईच्या एका बाजूला समुद्र आहे, तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो काय आहे, पर्वतीय भाग आहे, ज्याला आपण सह्याद्री पर्वतरांगा असं म्हणतो. आणि या सह्याद्री पर्वतरांगांच्यामुळं हे शहर जे आहे ना, या शहराला आडव्या दिशेतील जो काही विस्तार होण्यासाठी मित्रांनो वावच नाहीये. कारण एका बाजूला समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला काय आहे की आपल्याला सह्याद्री पर्वतरांगा आहे. आणि मग हे शहर जर बघितलं आपण, पश्चिमेला या शहराच्या समुद्र आहे, तर पूर्वेला या शहराच्या पर्वत आहे. आणि मग दक्षिणेला आणि उत्तरेला हे शहर वाढत चाललेलं आहे. उत्तर दक्षिण दिशेला वाढ होत असताना मध्ये मध्ये अनेक खाड्या वगैरे येतात आणि त्यामुळे या शहराचा जो काही विस्तार आहे तो विस्तार होण्यासाठी अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, भौगोलिक अडचणी निर्माण झाली. आणि म्हणून मित्रांनो मुंबई या शहराचा जो काही विस्तार आहे हा विस्तार अशा उभ्या दिशेत झालेला आहे. म्हणजे शहराचा विस्तार आडव्या दिशेतही असतो आणि उभ्या दिशेत असतो. अशी दोन उदाहरणं मी या ठिकाणी दिले. आडव्या दिशेतल्या विस्तारामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दिल्ली या शहराचं उदाहरण सांगितलं, तर उभ्या दिशेतल्या विस्तारामध्ये मी सांगितलं की शहर हे उभ्या दिशेत विस्तार होतो म्हणजे मुंबई शहराचं उदाहरण. म्हणजे उभ्या दिशेतला विस्तार म्हणजे काय, असं काही मुलांच्या मनामध्ये अजून प्रश्न निर्माण झाला असेल. म्हणजे मजल्यावरती मजले, अनेक मजले, बहुमजली इमारती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, त्याला आपण उभ्या दिशेतील विस्तार असं आपण म्हणू शकतो. याशिवाय सुद्धा मित्रांनो अनेक इतर गोष्टी सुद्धा असतात की त्या गोष्टी काय करतात, स्थान व स्थितीमुळं त्या नगराचा विस्तार पाहायला मिळतो. उदाहरणार्थ नदीच्या किनारी मी आता सांगितलं की दिल्ली या शहराचं उदाहरण सांगितलं, तर दिल्ली या शहराला विस्तृत भूमी प्राप्त झाली. परंतु काही ठिकाणी नदीच्या सभोवतालच्या भागामध्ये विस्तृत असं क्षेत्र जर उपलब्ध नसेल तर नदीला समांतर असे वसाहत त्या शहराची आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना एखाद्या स्थान व स्थितीमध्ये सापेक्ष स्थितीमध्ये मानवी घटक सुद्धा असतात. एखादी वाहतुकीचं केंद्र असेल किंवा मार्ग असेल त्या मार्गावरती जी काही वसाहत वसलेली असेल ती सुद्धा रेषाकार आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे स्थान आणि स्थिती चा जो काही प्रभाव आहे हा मित्रांनो त्याच्या विस्तारावरती सुद्धा पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणची जी काही भूरचना आहे त्या भूरचनेचा प्रभाव सुद्धा त्या शहरावरती पडतो, हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे स्थान व स्थितीच्या अध्ययनाला खूप महत्त्व असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की स्थान आणि स्थिती संदर्भात मित्रांनो की फ्रेडरिक रॅडझेल हा जो काही तज्ज्ञ आहे, या तज्ज्ञानं स्थान आणि स्थितीमधला जो काही फरक आहे हा सर्वप्रथम दाखवून दिलेला आहे. जर्मनीतील बर्लिन शहराचा त्यांनी यासाठी अभ्यास केला आणि अभ्यास करताना रॅडझेल या शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की बर्लिनचे स्थान लक्षात घेता या शहराचा विस्तार व विकास फारच कमी होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. पहा, परंतु मित्रांनो झालं उलटं की या शहरामधचं जो काही आपल्याला विस्तार व विकास आहे हा कमी नाही राहिला बर्लिन शहराचा फ्रेडरिक रॅडझेल यांच्या मतानुसार, तर तो विस्तार अधिक झाला. आणि या ठिकाणी फ्रेडरिक रॅडझेलला कोणत्याही प्रकारचं इंडस्ट्रीयल ज्याला आपण म्हणतो, ज्याला औद्योगिक मराठीमध्ये म्हणतो, औद्योगिक कारण दिसलं नाही आहे किंवा व्यापारी कारण दिसलं नाही आहे बर्लिन शहराचा विकास होण्यासाठी, लक्षात घ्या. आणि इतरही काही कारणं सुरुवातीला दिसली नाहीत, परंतु असं आणि म्हणून शक्यता कमी आहे या शहराचा विकास होण्याची असं त्यांच्या डोळ्यासमोर चित्र आलं आणि त्यांनी तशा प्रकारचं अनुमान सुद्धा बांधलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु मित्रांनो असं चित्र प्रत्यक्षात असं घडलं की या बर्लिन शहराच्या सभोवतालची जी काही जमीन आहे, जर्मनीमधलं ही उदाहरण आपण पाहतोय, ही जमीन अत्यंत सुपीक आहे. आणि या सुपीक असलेल्या जमिनीच्या परिसरामध्ये हे शहर काय झालेलं आहे, वसलेलं आहे. आणि त्यामुळं त्या शहराचं जे काही रूपांतर आहे हे रूपांतर अगदी बदलून गेलं. या ठिकाणी या शहराला आपण म्हणूया की सुपीक जमिनीमुळं अनेक अशा पूरक गोष्टी प्राप्त झाल्या. या शहरातील लोकांना अन्न प्राप्त झालं, पण पाणी प्राप्त झालं किंवा फळफळावळ प्राप्त झाली, भाजीपाला प्राप्त झाला,
दुग्धजन्य पदार्थ प्राप्त झाले. याशिवाय या ठिकाणच्या शेतीतून जे काही रॉ मटेरियल म्हणून शेतीपूरक व्यवसायाला जे लागतात ते रॉ मटेरियल उपलब्ध झालं. आणि अशा अनुकूल परिस्थितीमुळं मित्रांनो या शहराचा विकास जलद गतीनं झाला. आणि मग फ्रेडरिक रॅडझेल यांचा जो काय अनुमान होतं ते अनुमान पाठीमागं पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मित्रांनो फक्त असणारे जे काही शहरी किंवा मानवी घटकच पूरक असतात शहराच्या विकासाला, स्थान आणि स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भौगोलिक घटक सुद्धा स्थान आणि स्थितीमध्ये अत्यंत पूरक असतात की जे शहराचा विकास किंवा आडव्या उभ्या दिशेतील विस्तार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे स्थान व स्थिती यांचं अध्ययन म्हणजेच ही व्याप्तीचा भाग आहे आणि व्याप्तीचा एक घटक आहे. आणि पुन्हा सुद्धा आपण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपल्याला स्थान व स्थिती संदर्भात जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण स्वतंत्र टॉपिकच आपल्याला पुढं अभ्यासायचं आहे. आणि त्यावेळेस अनेक स्थानं आणि त्या स्थानामुळं प्राप्त झालेली स्थिती या गोष्टी आपण अगदी विस्तृत पाहणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी आपण हा मुद्दा जो आहे तो आपण थांबूया आणि पुढच्या मुद्द्याकडे आपण ओळूया. तो पुढचा मुद्दा आहे ऐतिहासिक विकासाचे अध्ययन. ज्याप्रमाणे मानवाच्या जीवनामध्ये बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था अशा अवस्था येतात, त्याचप्रमाणे नागरी ठिकाणांच्या विकासाच्या काळातही निरनिराळ्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जसं मानवी जीवनामध्ये बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था असते मित्रांनो, तशाच प्रकारे शहराचा सुद्धा विकास मानवाप्रमाणे भिन्न भिन्न अवस्थेतून गेलेला आपल्याला पाहायला मिळतात. शहराच्या विकासाच्या सुद्धा मित्रांनो अर्भकावस्था, शिशुअवस्था, किशोरावस्था, पौगंडावस्था, प्रौढावस्था, उत्तर प्रौढावस्था व वृद्धावस्था अशा 7 अवस्था असतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नागरी भूगोलात विकासाच्या या विभिन्न अवस्थांचे अध्ययन होते. यांनाच नागरी भूगोलाच्या ऐतिहासिक विकासाचे अध्ययन म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या विविध अवस्थांचा जे काही अध्ययन म्हणजे ऐतिहासिक विकासाचे अध्ययन कसं ठरू शकतं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये मित्रांनो निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं मित्रांनो की आज आपण एखाद्या विशिष्ट अवस्थेमध्ये आपलं शहर आहे, समजा तुमचं शहर आहे प्रौढावस्थेमध्ये, तर आपण भूतकाळात डोकावणार त्या शहराची अर्भकावस्था कशी होती, शिशुअवस्था कशी होती, किशोरावस्था कशी होती, पौगंडावस्था कशी होती, हे आपण अभ्यासणार. म्हणजे भूतकाळात डोकावणार म्हणजेच आपण त्या शहराचा काय पाहतोय, इतिहास पाहतोय आणि त्या अवस्थेमध्ये शहराचा काय विकास झाला हे आपण अभ्यासतोय. म्हणजेच शहराचं आपण ऐतिहासिक विकासाचं अध्ययन करतोय असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागतं. म्हणून या सर्व अवस्थांचा अभ्यास म्हणजेच यांना नागरी भूगोलाच्या ऐतिहासिक विकासाचं अध्ययन असं म्हटलं तर चुकीचं होत नाही. आणि या प्रकारे नागरी भूगोलात एखाद्या शहराच्या विकासात कोणकोणत्या प्राकृतिक, स्वाभाविक, सांस्कृतिक आणि राजकीय घटकांचा प्रभाव पडलेला आहे याचाही अभ्यास होतो. मित्रांनो शहरावरती अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. त्यासाठी सुद्धा आपण नगरविकासाचे घटक पुढे अभ्यासणार आहोत. परंतु तरीसुद्धा या ठिकाणी ऐतिहासिक विकासाचं अध्ययन करताना सुद्धा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की शहरावरती प्राकृतिक असणाऱ्या घटकांचा प्रभाव पडलेला आहे. ज्याला आपण प्राकृतिक किंवा स्वाभाविक किंवा नैसर्गिक असं आपण म्हणू शकतो, यांचा प्रभाव पडलेला आहे की इतर काही गोष्टींचा प्रभाव की ज्याच्यामध्ये राजकीय घटक सुद्धा असतो, किंबहुना काही वेळेस शैक्षणिक घटक असतो, काही वेळेस सांस्कृतिक घटक असतो. आणि या घटकांच्यामुळं त्या शहरांचा विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो. भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा हे विविध असणारे जे काही घटक आहेत हे घटक शहराच्या विकासाला कारणीभूत असतात. म्हणून त्या ऐतिहासिक विकासाला सुद्धा कारणीभूत असतात असं आपण या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि या घटकांचा प्रभाव शहरांच्या ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन विकासावरती झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्या पलूचं उदाहरण सुद्धा देता येईल. उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येतं. राजकीय प्रभावाचं मी उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो. जेव्हा पलूस हे तालुक्याचं ठिकाण नव्हतं तेव्हा पलूसमध्ये
इतर घटक प्रभावी होते, नाही असं नाही. जसं की उद्योगधंदे होते किंवा शिक्षण, हे 2 घटक प्रभावी असलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु माननीय स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रयत्नातून पलूस एक स्वतंत्र तालुका झाला आणि पलूस तालुक्याची जी काही प्रशासकीय यंत्रणा पलूसमध्ये आली. नुसतं तालुक्याची घोषणा झाल्याच म्हणूया की या असणाऱ्या पलूसमधील भूमीचे जे काही दर आहेत ते दरसुद्धा आकाशाला भिडले. पलूसमधले गावातील लोक जे आहेत ते खूप असे गर्भश्रीमंत झाल्यासारखे त्यांना भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. कारण त्यांच्या भूमीला, त्यांच्या असणाऱ्या घरांना, त्यांच्या असणाऱ्या शेतीला खूप मूल्य प्राप्त झालं या राजकीय घोषणेमुळं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, खऱ्या अर्थानं नुसती घोषणेमुळं मूल्य प्राप्त झालं असंच नाही आहे, तर इतरही गोष्टींचा विकास मग झाला की प्रशासकीय यंत्रणा आले. त्याच्यामध्ये मग पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल किंवा कोर्ट असेल, मग त्याच्यामध्ये दिवाणी आलं, फौजदारी आलं, किंवा पंचायत समिती असेल, पंचायत समितीतील विविध कार्यालये असतील, अनेक गोष्टींची या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय आली मित्रांनो. आणि त्यामध्ये काम करणारा स्टाफ आला, त्यामध्ये काम करणारे स्टाफ लोकांचे फॅमिलीज आले, ते पलूसमध्ये वास्तव्य करू लागले. अशा अनेक प्रकारे आपल्याला या पलूसचा विकास झालेला पाहायला मिळतो. हे सुद्धा उत्तम उदाहरण, राजकीय किंवा प्रभावाचं उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे एखादी घोषणा जर झाली तर त्या ठिकाणी निश्चितपणे कायापालट झाल्याशिवाय राहत नाही, हे उदाहरण आपण अनुभवलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपण पुढं ज्याला आपण नगरविकासाचे घटक अभ्यासताना आपण करणार आहोत. हे आपण या ठिकाणी ऐतिहासिक विकासाचे अध्ययनमध्ये आलेले जे काही घटक आहेत, प्राकृतिक, स्वाभाविक किंवा सांस्कृतिक, राजकीय घटक, यांचा अधिक या ठिकाणी आपण वहापो चर्चा करत न बसता आपण इथं थांबूया आणि पुढच्या व्याप्तीच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे रचना व आकार यांचे अध्ययन. मित्रांनो, हा मुद्दासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे की शहरांचा विस्तार, आत्ताच आपण पाहिलं की शहरांची जी काही रचना, शहरांचे असणारे उद्योगधंदे, शहरांचा असणारा व्यापार, दळणवळण, शहरांची असणारी लोकसंख्या, या सर्व गोष्टींचा मित्रांनो शहरांच्या रचनेवरती आणि आकारावरती परिणाम होत असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरण मी तुम्हाला देतो की समजा की शहरामध्ये जर आपण जी काही घरं आहेत, ती घरांची रचना बऱ्याच वेळा प्राचीन काळातील शहरांच्या मध्ये आपल्याला अशी पाहायला मिळायची की त्या सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी घरांची रचना असायची. उदाहरणार्थ हिमालयन क्षेत्रातील घरं असतील तर थंडीपासून बचाव होण्यासाठी ही घरं कशी मदत करतील याचा विचार घर बांधणी करताना केला जात असे. किंबहुना दुष्काळी किंवा ज्याला वाळवंटी प्रदेशातील घरं असतील किंवा शहरं असतील, त्या शहरामधील घर बांधणी आहे तर त्या उष्ण वातावरणापासून कसा बचाव होईल याचा विचार करून त्या शहरातील घर बांधणी असायची. किंबहुना एखाद्या शहराचं स्थान समजा खूप पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशात असेल तर त्या ठिकाणची शहरातील जी काही घर बांधणी असेल ती घर बांधणी वेगळ्या प्रकारची पाहायला मिळायची. तर उंच सकल भागातील, ज्याला आपण पर्वतीय भाग किंवा डोंगराळ भाग असं म्हणतो, त्या भागातील घरांची रचना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असायची. तर पठारी भागातील घरांची रचना वेगळ्या प्रकारची, तर मैदानी भागातील घरांची रचना वेगळ्या प्रकारची, तर आपल्याला ज्याला काय म्हणतो आपण की जंगल प्रदेशातील जी काही घरांची रचना वेगळ्या प्रकारची. अशा प्रकारे वेगवेगळ्या भागातील जी काही शहरं आहेत आणि त्या शहरातील घरांची जी काही बांधणी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे रचना वेगळ्या प्रकारची, आकारही वेगळ्या प्रकारचा. मी तुम्हाला सांगितलं स्थान कुठं आहे त्याच्यावरती तिचा आकार अवलंबून असतो, आकारही वेगळ्या प्रकारचा. उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारचे, शहर कुठं आहे त्याच्यावरती उद्योगधंदा. म्हणजे उदाहरणार्थ पहा की हिमालयामध्ये जर आपण शीतपेयाचा व्यवसाय करू लागलो, उद्योगधंदा करू लागलो, शीतपेय निर्मिती, शीतपेय वितरण, शीतपेय
पेयाचं छोटे छोटे रिटेल स्टॉल असे आपण जर हिमालयात मांडायचं म्हटलं तर चालेल का नाही? म्हणजे या सगळ्या गोष्टी मग शहराचा विस्तार असेल, घरबांधणी असेल, उद्योगधंदे असेल, ह्या सगळ्या गोष्टी सभोवतालच्या पर्यावरणाशी संबंधित असतात आणि त्यांची रचना आकार हे सभोवतालचं पर्यावरण ठरवत असतं. आणि त्यामध्ये व्यापार आणि दळणवळण या सभोवतालच्या पर्यावरणाशी किंवा उद्योगधंद्याशी संबंधित असतात हे आपण या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. आणि लोकसंख्या सुद्धा या सर्व गोष्टींशी संबंधित आहे. म्हणजे त्या शहराचा समजा विस्तार भरपूर असेल, विस्ताराला वाव असेल, उद्योगधंदे भरपूर असतील, व्यापाराचा विकास झाला असेल, दळणवळणाचा विकास झाला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या सुद्धा पुष्कळ प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे मित्रांनो, नागरी भूगोल शास्त्रामध्ये आपण पाहतो की रचना व आकार यांचे जे काही अध्ययन आहे त्या अध्ययनाचा अभ्यास करताना की या सर्व गोष्टींचा आपल्याला मागोवा घ्यावा लागतो. म्हणजे शहराचा विस्तार असेल, घरबांधणी असेल, उद्योगधंदे असेल, व्यापार असेल, दळणवळण असेल, लोकसंख्या असेल, या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक ठिकाणची भिन्नता ही वेगळी वेगळी असणार आहे. म्हणजे एका शहराचं अध्ययन किंवा एकसारखी परिस्थिती दुसऱ्या शहरामध्ये असेलच असं नाही आहे. याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो का. आणि नागरी भूगोलशास्त्रज्ञ या सर्वांचा अभ्यास करून त्या ठिकाणचा एक आराखडा तयार करतात किंवा नकाशा तयार करतात आणि त्या नकाशावरून त्या ठिकाणच्या रचनेची किंवा आकाराची आपल्याला साधारणपणे कल्पना येते पहा. अशा प्रकारे आपण रचना व आकार यांचे अध्ययन व्याप्तीमधला हा मुद्दाही पाहिलेला आहे. अशा प्रकारे नगरांची नागरी भूगोलाची व्याप्ती, क्षेत्र, विषय सामग्रीमध्ये आपण 3 मुद्दे या तासाला अभ्यासले. स्थान व स्थिती यांचे अध्ययन, ऐतिहासिक विकासाचे अध्ययन, रचना व आकार यांचे अध्ययन. अशा प्रकारे 3 मुद्दे व्याप्तीचे आपण अभ्यासलेले आहेत. याची चर्चा करेल तेवढी थोडी असते मित्रांनो. म्हणून आपण या ठिकाणी वेळही संपलेली आपण थांबूया. पुढच्या तासाला ही